नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्व लाडक्या बहिणींना सर्वात जास्त उत्सुकता असते दर महिन्याला मिळणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पैशांची. पण यंदा एक मोठा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. ऑगस्ट महिन्यांचे पैसे अजून का आले नाहीत? गणराय आलाय आणि परत जाण्याची वेळ आली, पण अजूनही पैशाची प्रतीक्षा सुरू आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑगस्टचे पैसे नेमके कधी मिळणार, सरकारची अपडेट काय, 2 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार का आणि योजनेतले गैरप्रकार कोणते उघडकीस आले. पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच लाडकी बहीण योजनेबद्दल अजून माहिती हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नातेवाईकांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया. मित्रांनो, लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारने राज्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या महिलांसाठी सुरू केली. 21 ते 65 वयोगटातील कोट्यवधी महिला दरमहा 1500 रुपयाचा लाभ घेत आहेत. पण ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर उजाडला तरी बहिणींना अजून पैशाचा लाभ मिळालेला नाही. दरम्यान गणपती बाप्पाचं आगमन झालं, उत्सव पार पडतोय, पण महिलांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झालेले नाही. या संदर्भात सरकारकडून एक मोठी अपडेट समोर आली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे महिलांना एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. पण हे पैसे एकत्र मिळतील की वेगवेगळ्या तारखांना याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही. सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा अजून बाकी आहे. पण राज्यातील महिलांचे लक्ष आता पैशाकडे लागले आहे. या योजनेच्या रजिस्ट्रेशन आणि स्क्रुटिनीबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. त्यांनी सांगितलं, सुरुवातीला 2,63,00,000पेक्षा जास्त महिलांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यावर स्क्रुटिनी केल्यावर आकडा कमी होऊन 2,48,00,000वर आला. तसेच लाडकी बहीण योजना आणि नमो शेतकरी योजना एकत्र करून महिलांना 1500 रुपये देण्यात आले. त्यामुळे सरकारकडून सतत या योजनेवर लक्ष ठेवण्यात येत आहे. या योजनेचा फायदा खरं तर गरीब आणि गरजू महिलांना व्हायला हवा होता, पण अनेक ठिकाणी मोठे गैरप्रकार उघड आले आहे. तब्बल 2000हून अधिक सरकारी कर्मचारी महिलांनी या योजनेचा गैरफायदा घेतला. त्यांच्याकडे वेतन, इतर सरकारी सुविधा असतानाही त्यांनी अर्ज करून पैसे घेतले. इतकेच नाही तर 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी देखील या योजनेतून लाभ घेत कोट्यवधी रुपये लाटले. हे ऐकून नक्कीच आपल्याला धक्का बसतो, कारण गरीब महिलांसाठी असलेल्या या योजनेचा फायदा इतरांनी घेतला. सरकारकडून आता अशा लोकांवर कारवाईचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सध्या महिलांना जास्तीत जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे कधी येणार. सूत्रानुसार हे पैसे सप्टेंबर महिन्यातच येण्याची शक्यता आहे. सरकारने अधिकृत घोषणा केली नसली तरी अपडेटनुसार महिलांना लवकरच दिलासा मिळू शकतो. त्यामुळे महिलांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून आणि अधिकृत अपडेट्सवर लक्ष ठेवावे. तर मित्रांनो, आपण पाहिलं की लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून आलेले नाहीत, पण सप्टेंबरमध्ये 2 महिन्याचे मिळून 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. योजनेवर सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं? सरकारने हे पैसे एकत्र द्यावेत का वेगवेगळ्या तारखांना? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या बहिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय. धन्यवाद.